हॅलो, विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. चला तर मग आज आपण 2 ऑक्टोबरचा लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू बघणार आहोत. कालच्या भागात आपण बघितलं की पार्थ रम्यावर ओरडतो, तेव्हा मानिनी त्याला बोलते की पार्थ. तेव्हा पार्थ बोलतो की आई तुला ना शिक्षा माफ करायला कोणी सांगितलं होतं, बोलण्याची पद्धतच नाही आहे रम्याला. तेव्हा पार्थ बोलता बोलता पार्थला ठसका जातो. तेवढ्यात काव्य पटकन पाण्याचा ग्लास करून पुढे करते. तेवढ्यात मानिनी तिच्या हातातला ग्लास घेते आणि पार्थला पाणी देते. या गोष्टी वसूला समजतात. वसू रम्याला खुणवते आणि तिला डोळ्याने सांगते की तू शांत बस म्हणून. व काव्यालाही मानिनीची ही गोष्ट खटकते. काव्य आपली ताट घेते आणि सरळ आपल्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा पार्थ बोलतो, बघितलं ना, या गोष्टीचा त्रास होऊ नये, मनस्ताप होऊ नये म्हणून त्या स्वतः गेल्या रूममध्ये निघून. तेव्हा पार्थ बडबड करत असतो. तेव्हा मानिनी बोलते, अरे पार्थ किती चिडचिड करतोयस, एवढा कधी तू रिॲक्ट होत नाहीस, काय झालंय तुला. तेव्हा पार्थ बोलणार. तेव्हा नंदिनी बोलते, पार्थ तुम्ही नका ना लक्ष देऊ तिच्याकडे. बरं तुम्ही जेव्हा मी काव्याला घेऊन येते तिच्या रूममध्ये मधून. तेव्हा पार्थ बोलतो, तुम्ही नका, मी घेऊन येतो. तेव्हा पार्थ उठणार. तेव्हा नंदिनी बोलते, तेव्हा मानिनी बोलते, अरे काय चाललंय तुम्हा दोघांचं, तुम्ही केला आहेत का नाश्ता. गेली ना ती आपली प्लेटवरती घेऊन, करेल ना ती आपापला नाश्ता. तेव्हा पुन्हा वसू रम्याला खुणवते. इकडे जीवाला भास्कर काकांचा फोन येतो. तेव्हा जीवा बोलतो की बोला ना सर. तेव्हा भास्कर काका बोलतात, अरे सर नको, आपण काय ऑफिसमध्ये आहोत का, काका आहे मी तुझा. तेव्हा जीवा बोलतो, बरं काका. तेव्हा भास्कर विचारतो की नंदिनीला तू सांगितलंस का. तेव्हा जीवा बोलतो, हो सांगितलं ना. तेव्हा भास्कर बोलतो की अरे बायकोला एखादी गोष्ट सांगितल्यावर ती एक्साइटमेंट असते सांगण्याची, तुझ्या उत्साहाला काय झालं. तेव्हा जीवा बोलतो, नाही सर मी उत्साहातच सांगतोय. पण तेव्हा भास्कर बोलतो की पण मी तुला मदत करतो हे नंदिनीला आवडलेलं नाही आहे वाटतं. तेव्हा जीवा बोलतो की नाही सर असं नाही आहे. तर भास्कर बोलतो की बघ मी तुला मदत करतोय हे नंदिनीला लवकर आवडणार नाही. आणि मुळात पासमधल्या गोष्टी कोणीही लवकर जनरली विसरत नाहीत. तिचं बरोबरच आहे जीवा, बघ नीट विचार कर, बायकोला अजून दुखावू नकोस. तेव्हा जीवा बोलतो, नाही भास्कर काका, अहो मला तर असं झालं आहे ना, मी कधी काम सुरू करतोय आणि घरच्यांना कधी लवकरात लवकर सांगतोय. तेव्हा भास्कर बोलतो की अरे मग सांगून टाक ना, तू माझ्यासोबत काम करतोयस हे घरच्यांना सांगून टाक. हे बघ नंदिनीला माझ्याबद्दल गैरसमज आहे, हे मुळात तुझ्या घरच्यांना पण माझ्याबद्दल व्हायला नको, त्यामुळे तू सगळं क्लिअर करून ठेव बरं का बाबा. तेव्हा जीवा बोलतो, नाही सर, मला तर मुळात खूप घाई झाली की कधी मी एकदाचं काम सुरू करतोय आणि कधी मी घरच्यांना सांगतोय. माझा तुमच्यावर विश्वास आहे. तेव्हा भास्कर बोलतो, थँक्यू जीवा. आणि इतकं सगळं घडूनही तू माझ्यावर विश्वास ठेवतोय ना, ही फार मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि जीवा तुझ्या त्या लो कॉस्ट हाऊसिंगसाठी मी एक चांगली जागा बघून ठेवली. तेव्हा जीवा बोलतो, अहो काका मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली. माझ्याकडे ना मस्त मोठी जागा आहे, छान घर आहे, घराच्या पुढे बगीचा आहे, पाणी आहे, सगळं आहे, मस्त जागा आहे. मला तर असं वाटतं आपलं माझं लो कॉस्ट हाऊसिंग तिथेच आपण सुरू करू. तेव्हा भास्कर बोलतो, ठीक आहे, पण अरे पण कुठे आहे ही जागा. तेव्हा जीवा बोलतो, अहो काका मी भेटून सांगतो ना, आणि बाय करतो. जीवा फोन ठेवतो आणि नंदिनी दारात उभी असते. तेव्हा नंदिनी विचारते, कुठल्या जागेबद्दल बोलत होतात तुम्ही आत्ता. इकडे काव्या तिच्या बेडमध्ये बसलेली असते, तिला खूप रडायला येत असतं. काव्य बोलते, काकू का असं करतायत माझ्यासोबत, मी त्यांच्या जवळ जात नाही, पण त्यांना पार्थना त्रास होतोय तर मी साधं पाणीही देऊ शकत नाही. मी निर्दोष असूनसुद्धा शिक्षा भोगते आणि साधं माझा निर्दोषपणा सिद्ध करण्यासाठी मी जीवाचं नावही घेऊ नाही शकत. नंदिनी ताईसोबत मी सगळ्या गोष्टी शेअर करते, पण मी अशा चक्रव्यूहात अडकली की मी तिला हेही सांगू शकत नाही. काय करू मी, कोणासोबत शेअर करू. तेव्हा नंदिनी बोलते, अहो सांगा ना जीवा, कोणत्या जागेबद्दल बोलत होतात तुम्ही. तेव्हा जीवा बोलतो, तू काय माझं बोलणं चोरून ऐकत होतीस का. तेव्हा नंदिनी बोलते, काय जीवा, जस्ट कानावर पडलं म्हणून मी विचारते. तेव्हा जीवा बोलतो की अगं मजाक केला, भास्कर काकांचा फोन होता, त्यांना मला एक जागा दाखवायची आणि मी त्यांना वेगळी जागा दाखवणार आहे. पण जागेवरनं मला आठवलं तुझं आनंद निवासचं रिन्यूवेंट कधी संपणार आहे. नंदिनी बोलते, उद्या. तेव्हा जीवा बोलतो, मग कधी करणार आहेस. तेव्हा नंदिनी बोलते, त्या ओनरशी बोलणंच होत नाही, मी त्यांचा कॉल ट्राय करते, पण ते काही प्रवास करतायत म्हणे आणि उद्याचा सगळा दिवस ॲनिव्हर्सरीमध्येच जाणार आहे. तेव्हा जीवा नंदिनीला बोलत असतो की ऐक ना नंदिनी, एक महत्त्वाचं काम आहे तुझ्याकडे, अगं उद्या मला नाही जमणार गं. तेव्हा नंदिनी बोलते, काय जीवा असं काय बोलताय तुम्ही, इतकं सगळं तुम्ही केलं आणि उद्या नाही म्हणताय. तेव्हा जीवा बोलतो, अगं ऐक ना, असं मला आय होप की तू समजून घेशील. तेव्हा नंदिनी बोलते की जीवा, अहो त्या लोकांची किती हिरमोड होईल. तेव्हा नंदिनीला राग येतो आणि बोलतो, ठीक आहे नका येऊ तुम्ही, काम काय तुम्हाला मिळालं आणि तुम्ही सगळं विसरलातच. नंदिनी राग करून बॅग घेते आणि निघून जाते. तेव्हा जीवा बोलतो, अगं ऐक ना नंदिनी,
तेव्हा नंदिनी गेल्यावर जीवा खूप हसायला लागतो आणि बोलतो की अगं चकाचक बाई, उद्याचा दिवस हा तुझ्यापेक्षा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्या माणसांची खूप जवळीक झाली माझी, एक वेगळीच अटॅचमेंट झाली आहे. उद्या ना मी तुला सरप्राईज देणार आहे, त्यामुळे छान चेहऱ्याने ते सरप्राईज स्वीकारायला तयार राहा. इकडे वसू आणि रम्या मानिनीबद्दल गॉसिप करत असतात. त्यांना त्या गोष्टी खटकत असतात की मानिनी असं का वागते काव्याशी. आता बघितलंच ना की तिने पाण्याचा ग्लास काव्याच्या हातातून घेऊन स्वतः पार्थला पाणी दिलं. जी मानिनी आपल्या सुनांबद्दल कोणी काही बोललं तर रागवणारी, जी आत्तापर्यंत आपल्या सुनांबरोबर फुगड्या घालत होती, काव्यात तिची किती आवडती होती. त्यांच्या दोघींमध्ये काहीतरी ठिणगी पडली असं रम्या बोलते. तेव्हा वसू बोलते ठिणगी नाही, काहीतरी रान पेटलंय. तेव्हा बोलते रम्या बोलते की आपण आता हे शोधून काढलं पाहिजे की त्या दोघींमध्ये काय झालंय ते. इकडे काव्या पटकन आलिशाला बोलवून घेते. आलिशाला बोलवल्यावर ती आलिशाला सांगत असते की आलिशा, मानिनी काकू काही ऐकूनच घेत नाही आहे गं, मला काही कळतच नाही की मी कोणाला सांगू हे सगळं. तेव्हा आलिशाही बोलत असते की त्या दिवशी मी गुपचूप कॅफेला आली असती ना तर हा ब्लँडर झालाच नसता. तेव्हा काव्य तिला सांगत असते जे घडायचं असतं ते घडतंच, जसं माझं आणि पार्थचं लग्न झालं. तेव्हा अलिशा बोलते की आता लवकरच डिवॉर्स पण होणार आहे. तेव्हा अनिशा बोलते काव्य काही डिवॉर्स नंतर जीवाबद्दल सांगणार आहेस का तू मानिनी काकूंना. तेव्हा काव्य बोलते अलिशा अशी कशी बोलतेस तू, मी म्हणजे माझ्याच हाताने माझ्या ताईचा संसार उद्ध्वस्त करू. तेव्हा अलिशा बोलते म्हणजे तू जीवाचं नाव सांगणारच नाही आहेस का. तेव्हा अलिशा बोलते मानिनी काकूंना मग तू कसं सिद्ध करून दाखवणार आहेस की तुझं दुसरं कुणाशी अफेअर नाही आहे म्हणून, जीवाशिवाय नव्हतं किंवा काही. तेव्हा काव्य बोलते माहीत नाही. तेव्हा अलिशा बोलते त्या जीवाचा विचार सोडून देतो खड्ड्यात गेलास, सांगून टाक त्याचं नाव आणि मानिनी काकूंना हे पण सांग की कुणाला सांगू नका म्हणून. तेव्हा काव्य बोलते इतकी स्वार्थी मी, हे असं केलं असतं तर कधीच केलं असतं. अगं अलिशा, मी माझ्याच हाताने माझ्या ताईचा संसार का उद्ध्वस्त करू आणि कसं करू माझ्या स्वार्थासाठी. आणि जीवाला आता कळत नाही आहे पण तोही माझ्या नंदिनी ताईमध्ये गुंतत चालला आहे. तेव्हा अलिशा बोलते हे तू सांगतेस आणि तुला हे सांगताना काहीच जलस वाटत नाही. तेव्हा काव्य बोलते नाही वाटत, खरंच सांगते मला अजिबात काही जलस वाटत नाही. तेव्हा काव्य बोलते त्या दिवशी कॅफेत भांडलो, बोलता बोलता बऱ्याच गोष्टी कळल्या मला जीवाकडनं, कामाच्या शोधात जीवा आणि नंदिनी ताईने त्याला यासाठी मोटिवेट केलं आहे. विचार कर अलिशा, जो मुलगा माझ्यासोबत असताना लाईफसाठी कधीच सिरियस नव्हता, तो मुलगा आता आयुष्यात काहीतरी करू पाहतोय, तेही माझ्या नंदिनी ताईमुळे. मी बी नंदिनी ताईसाठी अशा मुलाचं नाव सांगू, मी घरात अशाने सगळं शून्यात जमा होईल पुन्हा. इकडे भास्कर आणि जीवा बोलत असतात. तेव्हा भास्कर विचारतो की आहे कुठे ते अशी प्रॉपर्टी जिथे पाणी आहे, बगीचा आहे, अशी प्रॉपर्टी. तेव्हा जीवा सांगत असतो की अहो कोल्हापुरात शाहूवाडीला आमची एक प्रॉपर्टी आहे. तेव्हा भास्कर बोलतो की ही तीच प्रॉपर्टी ना विक्रमची जिच्यावर केस चालू आहे. तेव्हा जीवा बोलतो नाही, ती केस आता आम्ही जिंकलो आहे. तेव्हा जीवा बोलतो की ती जागा परफेक्ट आहे माझ्या लो कॉस्ट हाऊसिंगसाठी आणि ती जागा माझ्या बाबांनी माझ्या नावे केली आहे. तेव्हा भास्कर बोलतो की हे बघ जीवा, तुझ्या संकल्पनेवर मी खुश होतो, पण आपल्याला सर्वसामान्य माणसांसाठी घरं बांधायची, ती जागा मुंबईत बांधायची, तू तिकडे कुठे कोल्हापुरात जाऊन बांधतो. तेव्हा भास्कर स्वतःला जीवाची मुंबईची जागा सुचवतो आणि तिथे जन्मजय देशमुखचं लो कॉस्ट हाऊसिंग असं टाकूया असं त्याला सुचवत असतो. तेव्हा जीवा बोलतो नाही सर, मला हा प्रोजेक्ट माझ्या नावाने नाही सुरू करायचा आहे, माझ्या बायकोच्या नंदिनीच्या नावाने सुरू करायचा आहे. कारण मला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी खूप प्रयत्न केले तिने, त्यामुळे माझं हे पहिलं स्वप्न तिच्या नावे. इकडे काव्य अनिशाला सांगत असते नाव फक्त 2 अक्षरी ग जीवा, पण त्या 2 अक्षरांमुळे या घराचे 4 तुकडे होतील अनिशा. मी या घरची थोरली सून असं स्वतःला काही मानत नाही, पण ह्या घरची सुखाची जबाबदारी माझी पण आहे ना. तेव्हा अलिशा बोलते वा ग्रेट आहेस तू, महान आहेस, देऊ तुला चांगल्या सुनेची ट्रॉफी देऊ. अगं इथे तुला उठता बसता त्रास होते तरी तुला जगाचाच विचार करायचा आहे का. हे बघ मला सांग मानिनी काकूंनी तुला आणि पार्थ जिजूंना वेगळं केलं आहे, याचा तुला त्रास होत नाही का, नाही वाटत आहे का. तेव्हा अलिशा बोलते म्हणजे तू पार्थ जिजूंना मिस वगैरे काही करत नाही आहे का. तेव्हा काव्य बोलते नाही वाटत आहे मला, मी कशाला मिस करू त्यांना, काही प्रेमात वगैरे थोडी ना पडली मी त्यांच्या पार्थ देशमुखांना, मी नाही मिस करत त्यांना. तेव्हा अलिशा बोलते हे मी लक्षात ठेवते, तूही लक्षात ठेव. इकडे भास्कर जीवाला बोलतो बायकोच्या नावावर पहिलं स्वप्न, चांगली गोष्ट आहे. मग आता ही जागा लवकरात लवकर उद्या तिचा श्री गणेशा करूयात आणि उद्याच आपण ही जागा बघायला जाऊयात. जर तुला जागा आवडली तर आपण लवकरात लवकर ओके करू ना. तेव्हा जीवा थोडा शांत बसतो आणि जीवा बोलतो काका एक थोडी रिक्वेस्ट होती, उद्या एक काम होतं मला, नंदिनीच्या उद्या आनंदनिवासी 10th ॲनिव्हर्सरी आहे आणि उद्या मला तिथे राहणं खूप गरजेचं आहे. उद्याचा दिवस मी तिलाच डेडिकेट केला आहे. तेव्हा भास्कर बोलतो की अरे पण उद्या आणि परवा विकेंड आहे आणि तुला माहिती आहे की विकेंडला
कॉर्पोरेटची लोक कामं करत नाहीत आणि 2 दिवसानंतर गेलो तर जास्त दिवस होतील ना. तेव्हा जेव्हा बोलतो करेक्ट आहे तुमचं, मग आत्ताच जाऊया. तेव्हा भास्कर बोलतो की हे बघ, मग तुझं PPT प्रेझेंटेशन मी तुझा काका आहे, पण बाकीचे लोक मानत नाहीत ना. तू त्यांना कमिटमेंट केलेस प्रेझेंटेशन देतो म्हणून, आता कसं करणार आहेस. तेव्हा जीवा बोलतो मग असं आता कसं करायचं. अरे तू जागा बघितली आहेस, जागेचे फोटो बघितले आहेस, असं भास्कर बोलतो. मग तुला अजून काय प्रॉब्लेम आहे का. तेव्हा जीवा बोलतो की नाही तसं नाही काका, पण ही जागा एक्झॅक्टली कुठे. तेव्हा भास्कर बोलतो अरे ही जागा जुहूमध्ये आहे. जीवा बोलतो जुहूमध्ये कुठे. तेव्हा ते बोलतात की तुला रोजी गार्डन माहिती आहे का. तेव्हा जीवा बोलतो हां तिथे कुठे. तेव्हा भास्कर बोलतो की हां तेही मला माहीत नाही, कारण की मीही तिथे गेलो नाही ना. थांब मी माझ्या स्टाफला विचारतो. तेव्हा काका बोलतो ॲक्च्युली त्यांचा लंच टाईम सुरू आहे. ठीक आहे तरी मी विचारतो. तेव्हा जेव्हा बोलतो नाही काका त्यांचा लंच टाईम सुरू आहे, ते बिचारी जेवत असतील, आपण कशाला डिस्टर्ब करायचं त्यांना. तर जेव्हा बोलतो काका तुम्ही शुअर आहेत ना, मग मला काहीच प्रॉब्लेम नाही. तेव्हा भास्कर बोलतो की तुझ्या सहीशिवाय जेव्हा या जागेवर तुझं स्वप्न आहे, त्या जागेवरची वास्तू पाडून तुझं घर उभं राहणार आहे तिथे, नंदिनी लो कॉस्ट हाऊसिंग. आता हे सगळं तुझं स्वप्न पूर्ण होणार आहे. हे पेपर नीट वाचून सही कर, तू लवकरात लवकर तुझ्या स्वप्नांपर्यंत पोहोचणार आहेस. तेव्हा जीवा बोलतो पण काका हे पेपर कसले. मग भास्कर बोलतो अरे आपल्या इन्व्हेस्टरने तुझी जागा फंडिंग करायला ही जागा घेतली आहे. तुझं जर सगळं ओके असेल तर मग हे त्याच्या अप्रुव्हलचे पेपर आहेत. भास्कर बोलतो नीट वाचून घेते पेपर. तेव्हा इकडे आनंद निवासची तयारी चालू असते. नंदिनी बोलत असते की विनायक काका तयारी खूप छान चालली, पण एकदा बोर्ड चेक करून घ्या हां. तेव्हा विनायक काका बोलतात की अहो तुमची काळजी कळली मला. मागच्या वेळेसच्या गणपती विसर्जनाच्या वेळेस आनंद निवासचा आनंद पडला होता ना, पण काळजी नका करू. जीवादादा आहेत ना, ते जीवादादा आनंद निवासला आयुष्यभर सांभाळतील. तेव्हा नंदिनी जीवाला फोन करायला घेते. इकडे जीवाला पेपर्सवर साईन करायची असते. तेवढ्यात नंदिनीचा फोन येतो. तेव्हा भास्कर बोलतो कोणाचा फोन आहे. तेव्हा जीवा बोलतो नंदिनीचाच आहे. तेव्हा भास्कर बोलतो अरे आधी सही कर, नंतर बोलायचंच आहे. जेव्हा फोन कट करतो इकडे नंदिनीला खूप राग येतो. बोलते की यांना माझ्याशी बोललं सुद्धा वेळ नाही आहे, उगाचच माझंच चुकलं. यांचं नाव ऐकून मी यांना फोन केला. काही नको आहे मला यांची गरज. मी माझ्या आनंद निवासचं एकटीच सगळी करेन. आणि इथेच एपिसोड संपतो. आता पुढच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की भास्करने जीवाकडून साईन करून तर घेतली, आता ती जागा कोणती आहे, ती जागा नक्की भास्करची आहे की नंदिनीच्या आनंद निवासचीच आहे की ते लवकरात लवकर कळेल. असेच एपिसोड रिव्ह्यू ऐकण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि तसंच माझं सिरियल कट्टालाही लाईक आणि सबस्क्राईब करा. त्यावर तुम्हाला तुला जपणार आहेचे एपिसोड रिव्ह्यू बघायला मिळतील. थँक्यू अँड वन्स अगेन हॅपी दशेरा.